आपल्या चॅप्टरचे नाव आहे केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. सायन्स फर्स्टमधील थर्ड चॅप्टर. या चॅप्टरमध्ये आपल्याला जी महत्त्वाची पॉईंट्स पाहायची आहेत ती याप्रमाणे आहे. पहिला पॉईंट आपल्याला या चॅप्टरमध्ये जो पाहायचा आहे तो आहे केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शन्स. दुसरा जो पॉईंट आहे या चॅप्टरमधला तो आहे रूल्स रायटिंग केमिकल रिॲक्शन. तिसरा जो पॉईंट आपल्याला या चॅप्टरमध्ये महत्त्वाचा पाहायचा आहे तो आहे बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. आणि चौथा जो महत्त्वाचा पॉईंट या चॅप्टरमध्ये पाहायचा आहे तो म्हणजे टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. तर ही महत्त्वाची चार पॉईंट्स आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहावयाची आहेत. सर्वात प्रथम आपण केमिकल रिॲक्शन हा पॉईंट पाहू. केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन कशास म्हणतात हे आपण सर्वात प्रथम इथे लक्षात घेऊ. पहा, केमिकल रिॲक्शन म्हणजे अशी प्रोसेस की जी घडताना काही सबस्टन्समधील केमिकल बॉन्ड्स हे ब्रेक होतात आणि नवीन केमिकल बॉन्ड्स तयार होऊन नवीन सबस्टन्स तयार होतात. अशी जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण केमिकल रिॲक्शन असे म्हणतो. कोणाला म्हणतो केमिकल रिॲक्शन? अ प्रोसेस in which some substances undergo bond breaking
and are transformed into new substance by formation of new bonds. पहा, a process in which some substances undergo bond breaking. ज्या प्रक्रियेमध्ये काही पदार्थ काय करतात, आपले बॉन्ड ब्रेक करतात अँड ट्रान्सफॉर्म्ड इनटू न्यू सबस्टन्स, आणि स्वतः काय होतात, दुसऱ्या पदार्थामध्ये रूपांतरित होतात बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड्स, आणि नवीन पदार्थ तयार होताना त्यांच्यामध्ये नवीन बॉन्ड तयार होतात. अशी जी ही प्रोसेस आहे, अशा प्रोसेसला आपण म्हणतो केमिकल रिॲक्शन. इज कॉल्ड केमिकल रिॲक्शन. इज कॉल्ड केमिकल रिॲक्शन. तर या पद्धतीने आपल्याला काय लक्षात येतं की ज्या प्रोसेसमध्ये काही पदार्थ आपले बॉन्ड ब्रेक करून नवीन पदार्थामध्ये कन्वर्ट होतात आणि नवीन पदार्थामध्ये कन्वर्ट होताना न्यू बॉन्ड तयार होतात, अशा प्रोसेसला आपण काय म्हणतो, केमिकल रिॲक्शन असे म्हणतो. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या पुस्तकामध्ये या ठिकाणी काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, 5 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत, आणि या ॲक्टिव्हिटीज ज्या काही आहेत त्या ॲक्टिव्हिटीज लक्षात घेऊन एक जो टेबल दिलेला आहे त्या ॲक्टिव्हिटीज खाली तो टेबल आपल्याला भरावयाचा आहे. तर ॲक्टिव्हिटीज कोणकोणत्या दिलेल्या आहेत ते आपण इथे पाहूया. पहा, ज्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या आपण इथं पाहूया. ॲक्टिव्हिटीज, यात पहिली ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे पहा, लक्षात घ्या. काय म्हटलंय, टेक अ स्पूनफुल ऑफ limestone powder in an evaporating dish. काय म्हटले ते लक्षात घ्या की एक चमचाभर लाइमस्टोन पावडर म्हणजे चुनखडी, ज्याला कॅल्शियम कार्बोनेट असं म्हटलं जातं, तर याची पावडर एका इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये घ्या. इव्हॅपोरेटिंग डिश म्हणजे बाष्पन पात्र. अशा या इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये एक चमचाभर लाइमस्टोन पावडर घ्या. आणि मग हीट इट स्ट्रॉंगली ऑन अ हाय ब्ल्यू फ्लेम. काय म्हटलं पहा, टेक अ स्पूनफुल ऑफ limestone powder in an evaporating dish
heat it strongly on a high blue flame. एक चमचाभर आपल्याला लाइमस्टोन पावडर घ्यायची आहे एव्हॅपोरेटिंग डिशमध्ये आणि त्याला भरपूर उष्णता द्यायची आहे. निळ्या ज्योतीवर म्हणजे स्ट्रॉंगली हीट करायचं आहे हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. असं केलं असता काय होतं पहा या ठिकाणी. इथे लक्षात घ्या की लाइमस्टोन पावडर म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटची पावडर CaCO3 याची पावडर आपण घेतली आणि त्याला आपण स्ट्रॉंगली हीट केलं म्हणजे भरपूर उष्णता दिली तर काय होतं या ठिकाणी की स्ट्रॉंगली हीट दिल्यामुळे याच्यातून कार्बन डायऑक्साईड हा गॅस बाहेर पडतो आणि पाठीमागे व्हाईट कलरची पावडर शिल्लक राहते ती कॅल्शियम ऑक्साईडची असते. कशाची असते? कॅल्शियम ऑक्साईड, क्विक लाईम असं याला म्हटलं जातं. तर या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येतं पहा की या ठिकाणी पांढऱ्या रंगाचा लाइमस्टोन पावडर याला स्ट्रॉंगली हीट दिल्यावर पांढऱ्या रंगाचा कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हा गॅस तयार होतो. मग या ठिकाणी या ॲक्टिव्हिटीमध्ये जे काही आपल्याला निरीक्षणास आलेलं आहे, आपण जे काही ऑब्झर्व केलेलं आहे ते आपण या टेबलमध्ये मांडणार आहोत. इथे हा टेबल दिलेला आहे. या टेबलमध्ये ही आपण फर्स्ट केलेली ॲक्टिव्हिटी लिहूया. या ॲक्टिव्हिटीमध्ये आत्ताच आपण काय पाहिलं? पांढऱ्या रंगाच्या लाइमस्टोन पावडरला हीट दिल्यावर पांढऱ्या रंगाची कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे क्विक लाईम तयार होतो आणि कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो. इथं कुठलाही कलर चेंज होतो का? इथे कुठलाही कलर चेंज होत नाही. पांढऱ्याला पांढरीच भुकटी राहते म्हणजे नो कलर चेंज इज सीन इन धिस ॲक्टिव्हिटी. आपल्याला या ॲक्टिव्हिटीमध्ये कुठलाही कलरमध्ये चेंज झालेला दिसत नाही. कुठला गॅस रिलीज होतो का? हो, कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो म्हणजे एस और नो म्हटलंय. गॅस रिलीज्ड, गॅस इथे तयार होतो का? यस और नो? यस, तयार होतो. कोणता तयार होतो? तो मी इथे ब्रॅकेटमध्ये लिहितो. कार्बन डायऑक्साईड हा गॅस इथे रिलीज होतो. टेम्परेचर चेंज इफ प्रेझेंट आपल्याला काही इथं विचारलेलं नाही. आपल्याला दुसऱ्या आणि चौथ्या ॲक्टिव्हिटीमध्ये टेम्परेचरमध्ये काही फरक पडतोय का असं पुस्तकात विचारलेलं आहे. ते आपण नंतर पाहू दुसऱ्या ॲक्टिव्हिटीच्या वेळेस आणि चौथ्या ॲक्टिव्हिटीच्या वेळेस. त्यानंतर नेचर ऑफ चेंज, केमिकल और फिजिकल. इथे लक्षात घ्या की हा एक सबस्टन्स आहे, याच्यापासून नवीन 2 सबस्टन्स तयार झालेले आहेत. जेव्हा एका सबस्टन्सपासून नवीन सबस्टन्स तयार होतो, न्यू सबस्टन्स तयार होतो, तेव्हा तो केमिकल चेंज असतो आणि केमिकल चेंज होण्याच्या प्रोसेसला आपण केमिकल रिॲक्शन म्हणतो. म्हणजे इथे केमिकल चेंज होतो.
म्हणून नेचर ऑफ चेंजमध्ये केमिकल चेंज और फिजिकल चेंज असं त्याने विचारले. तर हे काय आहे? केमिकल चेंज. केमिकल चेंज. यानंतर आपण दुसरी ॲक्टिव्हिटी पाहू. या ठिकाणी पहा, दुसरी ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे ती आपण इथे लिहून घेऊ. ॲड झिंक डस्ट. ॲड झिंक, सिम्बॉल वापरतो आपण झाडियान. ॲड झिंक डस्ट into the copper sulfate त्याचा फॉर्म्युला आहे CuSO4, कॉपर सल्फेट सोल्युशन. काय म्हटलं इथे? लक्षात घ्या की झिंक डस्ट म्हणजे झिंकची पूड ॲड करायची. कशामध्ये टाकायची? इनटू द कॉपर सल्फेट सोल्युशन. कॉपर सल्फेटच्या सोल्युशनमध्ये आपल्याला जस्ताची पूड म्हणजे झिंकची पूड म्हणजे बारीक पावडर टाकायची आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा आपण झिंक पावडर, हे पहा, हे झिंक पावडर आपण कशामध्ये टाकतो? कॉपर सल्फेट च्या सोल्युशनमध्ये टाकतो. ठीक आहे, कॉपर सल्फेटचं सोल्युशन. याच्यामध्ये जेव्हा आपण झिंक ॲड करतो तेव्हा या ठिकाणी झिंक सल्फेट तयार होतो. इथे लक्षात घ्या आता की झिंक पावडर जी आहे ही सॉलिड स्टेटमध्ये आहे. कॉपर सल्फेट हे ॲक्वियस म्हणजे पाण्यातलं द्रावण आहे. याच्यापासून जेव्हा झिंक पावडर आपण कॉपर सल्फेटमध्ये ॲड करतो तेव्हा झिंक सल्फेट तयार होतो. कॉपर सल्फेटचं सोल्युशन हे ब्ल्यू कलरचं आहे. कोण्या कलरचं आहे? ब्ल्यू कलरचं आहे. पण या ठिकाणी कॉपर सल्फेटमध्ये जेव्हा आपण झिंक ॲड करतो तेव्हा झिंक सल्फेट तयार होतं. झिंक सल्फेट कलरलेस आहे. झिंक सल्फेट कलरलेस आहे. जे झिंक सल्फेटचं द्रावण तयार होतं, सोल्युशन तयार होतं, ते कलरलेस असतं. आणि या ठिकाणी बाजूला काय वेगळा काय होतो? तर या ठिकाणी कॉपर हा वेगळा होतो, Cu. तर पहा या ठिकाणी ही दुसरी ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटीमध्ये काय झालेलं आहे? झिंक आपण कॉपर सल्फेटच्या ब्ल्यू सोल्युशनमध्ये ॲड केलं तेव्हा कलरलेस झिंक सल्फेटचं सोल्युशन तयार झालं प्लस कॉपर तयार झालं. हे आपल्याला इथे लक्षात येतं. मग या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय ऑब्झर्व आपण केलेलं आहे ते आपण या टेबलमध्ये लिहू. पहा, या ठिकाणी लक्षात घ्या ही दुसरी ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटीमध्ये काय झालेलं आहे की ब्ल्यू कलरचं सोल्युशन कलरलेस झालेलं आहे. म्हणजे इथे कलर चेंज झालेला आहे. कलर चेंज
झालेला आहे. कोणता कलर चेंज झालेला आहे पहा, ब्ल्यू कलर सोल्युशन, ब्ल्यू सोल्युशन हे कलरलेस सोल्युशनमध्ये कन्व्हर्ट झालेलं आहे. ठीक आहे, जो कलर चेंज झालेला आहे तो सांगितलेला आहे. कलर चेंज इज प्रेझेंट, यस कलर इज चेंज. द ब्ल्यू कलर्ड सोल्युशन इट इज कन्व्हर्टेड इनटू कलरलेस सोल्युशन. या ठिकाणी कोणता गॅस रिलीज झाला का? नाही, कुठलाही गॅस रिलीज झालेला नाही, म्हणजे नो. त्यानंतर टेम्परेचरमध्ये काही चेंज झालेलं आहे का? तर लक्षात घ्या की जेव्हा आपण कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये झिंक पावडर ॲड करतो तेव्हा झिंक सल्फेट आणि कॉपर तयार होतं, प्लस हीट तयार होते. यासोबत काय तयार होते? हीट तयार होते. हीट तयार होते म्हणजे सरळ आहे की सोल्युशनचं टेम्परेचर इथं वाढलेलं दिसतं, म्हणजेच इथं हीट इन्क्रीज झालेली दिसते, म्हणजेच टेम्परेचर इन्क्रीज झालेलं दिसतं. टेम्परेचर चेंज इफ प्रेझेंट, इथं काय लिहिणार आपण? टेम्परेचर इन्क्रीज्ड और टेम्परेचर इन्क्रीजेस. आता हा फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे? पहा बरं या ठिकाणी, हे झिंक हा एक पदार्थ, कॉपर सल्फेट हा एक पदार्थ, पण या दोन पदार्थांपासून वेगळेच दोन पदार्थ तयार झालेत. एक झिंक सल्फेट हा नवीन पदार्थ तयार झाला आणि कॉपर हा वेगळा पदार्थ आहे. म्हणजे इथे पदार्थ चेंज होत आहेत, केमिकल चेंज होत आहेत, म्हणजेच सबस्टन्स चेंज होत आहेत. आणि सबस्टन्स चेंज होत असतील, न्यू सबस्टन्स जर तयार होत असतील तर त्या ठिकाणी केमिकल रिॲक्शन घडून आली, कारण इथं केमिकल चेंज झालेलं आहे. म्हणजे आपण इथे काय लिहिणार नेचर ऑफ चेंजमध्ये? केमिकल चेंज. त्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी आपण पाहूया, थर्ड ॲक्टिव्हिटी. काय दिलेली आहे ते लक्षात घ्या. ॲड पोटॅशियम क्रोमेट, ॲड पोटॅशियम क्रोमेट, फॉर्म्युला आहे K2CrO4, K2CrO4 सोल्यूशन टू बेरियम सल्फेट सोल्यूशन, टू बेरियम सल्फेट. बेरियम सल्फेटचा फॉर्म्युला आहे BaSO4, बेरियम सल्फेट सोल्यूशन. काय केलंय? पोटॅशियम क्रोमेटचं सोल्यूशन आपण बेरियम सल्फेटमध्ये ॲड केले. इथे लक्षात घ्या, K2CrO4 पोटॅशियम क्रोमेटचं सोल्यूशन कशामध्ये ॲड केलं? बेरियम सल्फेट, BaSO4 मध्ये आपण ॲड केलं. तर काय होतं या ठिकाणी लक्षात घ्या की या दोघांमध्ये प्रोसेस होऊन या ठिकाणी BaCrO4 म्हणजे बेरियम क्रोमेट तयार होतं. BaCrO4 बेरियम क्रोमेट तयार होतं, प्लस K2SO4 म्हणजे पोटॅशियम सल्फेट तयार होतं, K2
SO4 हे सोल्युशन तयार होतं. यापैकी इथे लक्षात घ्या मी काय म्हटलं ते की पोटॅशियम क्रोमेट आणि बेरियम सल्फेट ही जी दोन वेगवेगळी सोल्युशन आहेत, जर ही एकमेकामध्ये आपण मिक्स केली तर यांच्यामध्ये प्रोसेस होऊन बेरियम क्रोमेटचा प्रेसिपिटेट तयार होतो. प्रेसिपिटेट म्हणजे जो सोल्युशनमध्ये विरघळत नाही, तो तळाला जमा होतो, असा जो घट्ट पदार्थामध्ये तयार होतो त्याला आपण त्याला आपण प्रेसिपिटेट म्हणतो. आणि बेरियम क्रोमेट हे प्रेसिपिटेट आहे. या प्रेसिपिटेटला येल्लो कलर असतो. कोणता कलर असतो? येल्लो कलर असतो. आणि याच्याशिवाय दुसरं सोल्युशन कोणतं तयार होतं? पोटॅशियम सल्फेटचं. मग या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येतं की कुठलाही कलर नसलेला सोल्युशन, पोटॅशियम क्रोमेट असो का बेरियम सल्फेट, हे जेव्हा एकमेकांमध्ये मिक्स करतो तेव्हा तिथे येल्लो प्रेसिपिटेट तयार होतो, म्हणजे कलर चेंज होतो. मग तिसरं जे ॲक्टिव्हिटी आहे आपली, ही तिसऱ्या ॲक्टिव्हिटीमधले ऑब्झर्वेशन्स आपण इथं लिहूया. कलर चेंज होतोय का इथे? होतोय. यस, कलर चेंज होतोय. या ठिकाणी येल्लो कलर्ड PPT तयार होते, प्रेसिपिटेट तयार होतो. येल्लो कलर्ड प्रेसिपिटेट फॉर्म होतो, म्हणजे तयार होतो. इथे कुठला गॅस रिलीज होतोय का? नाही, नो. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला टेम्परेचरबद्दल काही सांगितलं नाही. आपल्याला फक्त दुसऱ्या आणि चौथ्या ॲक्टिव्हिटीमध्ये टेम्परेचरबद्दल काही चेंज होतो का ते विचारले, ते आपण तिथे लिहूया. आता इथे पहा, या दोन सबस्टन्सपासून नवीन सबस्टन्स तयार झाले, म्हणजे इथे केमिकल चेंज झालेला आहे. मग या ठिकाणी नेचर ऑफ चेंज, केमिकल चेंज असे आपण लिहू शकतो. यानंतर चौथी ॲक्टिव्हिटी आपण पाहूया काय दिलेली आहे ते. फोर्थ ॲक्टिव्हिटी पहा काय म्हटलं ते. ॲड सोडियम कार्बोनेट सोल्युशन. ॲड सोडियम कार्बोनेट सोल्युशन Na2CO3 म्हणजे काय? सोडियम कार्बोनेट सोल्युशन. ॲड सोडियम कार्बोनेट सोल्युशन टू द कॅल्शियम क्लोराईड. त्याचा फॉर्म्युला आहे CaCl2, कॅल्शियम क्लोराईड. काय फॉर्म्युला आहे? CaCl2. तर या पद्धतीने काय केलं की सोडियम कार्बोनेटच्या सोल्युशनमध्ये कॅल्शियम क्लोराईड ॲड केलं, किंवा कॅल्शियम क्लोराईडच्या सोल्युशनमध्ये सोडियम कार्बोनेटचं सोल्युशन ॲड केलं. ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या की जेव्हा आपण सोडियम कार्बोनेटच्या सोल्युशन सोबत कॅल्शियम क्लोराईडचं सोल्युशन मिक्स करतो तेव्हा व्हाईट कलरचा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रेसिपिटेट तयार होतो. इथे लक्षात घ्या. पहा, सोडियम कार्बोनेट सोल्युशन Na2CO3 सोडियम कार्बोनेट सोल्युशन प्लस कॅल्शियम क्लोराईड सोल्युशन CaCl2 कॅल्शियम क्लोराईड सोल्युशन. हे दोन्ही सोल्युशन एकमेकांमध्ये ॲड केले की त्या ठिकाणी काय होतं?
कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 कॅल्शियम कार्बोनेटचा व्हाईट प्रेसिपिटेट तयार होतो, प्लस याच्यासोबत काय तयार होतं, NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड, मिठाचं द्रावण तयार होतं, सॉल्ट सोल्युशन तयार होतं. मग या ठिकाणी इथे लक्षात घ्या काय झालेलं आहे. ऑब्झर्वेशनमध्ये पहा, या टेबलमध्ये ऑब्झर्वेशन आपण लिहू. कलर चेंज होत आहे का? होत आहे. या ठिकाणी व्हाईट कलर्ड प्रेसिपिटेट हा तयार होत आहे, म्हणजे कलर चेंज होत आहे. गॅस कुठला रिलीज होत आहे का? नाही. आता चौथ्या रिॲक्शनमध्ये हीटमध्ये काही चेंज होत आहे का, म्हणजे टेम्परेचरमध्ये काही चेंज होत आहे का, असं त्यांनी विचारलेलं आहे. तर पहा, या ठिकाणी जेव्हा अशा पद्धतीने या दोघांमध्ये रिॲक्शन होऊन कॅल्शियम कार्बोनेट तयार होतं तेव्हा इथे हीट तयार होते, म्हणजे इथं टेम्परेचर इन्क्रीज होते रिॲक्शनची, हे आपल्याला लक्षात येतं. टेम्परेचर इन्क्रीजेस. आता इथे पहा, या दोन पदार्थांपासून नवीन दोन पदार्थ तयार झाले आहेत, म्हणजे हा केमिकल चेंज आहे, हे आपल्याला इथं लक्षात येतं. तर या पद्धतीने आपण ही चौथी ॲक्टिव्हिटी पाहिलेली आहे. यानंतर आपण शेवटची पाचवी ॲक्टिव्हिटी पाहूया. पहा काय दिलेलं आहे ते या ठिकाणी लक्षात घ्या. टेक phthalic anhydride in the evaporating dish. त्यानंतर काय म्हटलं ते पहा. एका इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये काय करायचे पहा. एका इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये थॅलिक अनहायड्राईड घ्यायचं आहे. ते घेतल्यानंतर उदाहरणामध्ये समजा या ठिकाणी पहा की ही एक इव्हॅपोरेटिंग डिश आहे आणि त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी थॅलिक अनहायड्राईड घेतलेला आहे असं गृहीत धरू. आणि याच्यावर काय करायचं आहे, वी हॅव टू टेक वन फनेल. We have to take one funnel. एक फनेल घ्यायचे and we have to keep it inverted on this phthalic anhydride and the stem of this funnel, its end we have to close with cotton. आणि या नरसाळ्याचं जे हे वरचं तोंड असतं ते आपण उलटं ठेवलं. हे नरसाळं त्याचं जे वरचं तोंड आहे ते आपण कापसाच्या बोळ्याने बंद केलेलं आहे. यानंतर काय करायचे, वी हॅव टू पुट इट ऑन द ट्रायपॉड. याला ट्रायपॉडवर ठेवायचे आणि वी हॅव टू हीट इट. ऑन अ लो फ्लेम. आणि मंद उष्णता याला आपल्याला द्यायची.
व्हॉट डिड वी ऑब्झर्व हिअर? आपल्याला इथं काय पाहायला मिळतं? पहा, व्हेन वी गिव्ह द हीट द थॅलिक अनहायड्राईड इट सब्लिमेट्स. हा सब्लिमेट होतो म्हणजे याचं संप्लवन होतं. म्हणजे काय होतं? हा डायरेक्ट सॉलिडमधून गॅसमध्ये कन्वर्ट होतो. अँड इट कलेक्ट्स ऑन द वॉल ऑफ धिस फनेल. आणि हा कुठे जमा होतो? हा जो गॅस आहे हा जेव्हा या फनेलच्या वॉलवर जाऊन थंड होऊन इथे कंडेन्स होतो आणि इथे तो पुन्हा सॉलिड स्टेटमध्ये जमा होतो. म्हणजे पहा, हा सॉलिड असलेला उष्णता दिल्यामुळे गॅसमध्ये गेला, पण हे गॅस काय होतं? जेव्हा या फनेलला येऊन टच होतो तेव्हा तो कंडेन्स होतो आणि पुन्हा तो सॉलिड स्टेटमध्ये येतो. म्हणजे या ठिकाणी जो थॅलिक अनहायड्राईड आहे तोच थॅलिक अनहायड्राईड कुठे जमा झाला? या फनेलवर जमा झाला. फक्त त्याची काय बदलली? स्टेट बदलली. तो सॉलिडमधून गॅसमध्ये गेला आणि गॅसमधून पुन्हा सॉलिडमध्ये आला आपण हीट दिल्यामुळे. म्हणजे इथे फक्त स्टेट बदलली. इथे थॅलिक अनहायड्राईडपासून नवीन कुठलाही पदार्थ तयार झालेला नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग ऑब्झर्वेशनमध्ये काय लिहिणार इथे आपण 5व्या ॲक्टिव्हिटीसाठी? तर पहा, या ठिकाणी पांढऱ्या रंगाचा जो थॅलिक अनहायड्राईड आहे तो पांढऱ्या रंगाचाच थॅलिक अनहायड्राईड या ठिकाणी या फनेलवर जमा झालेला आहे. इथे कुठलाही कलर चेंज झालेला नाही, म्हणजे नो कलर चेंज. त्याच्यानंतर इथे कुठला गॅस तयार झालाय का? इथे गॅस जो काही आहे, जो गॅस तयार झालेला आहे तो गॅस म्हणजे व्हेपर आहे. त्या थॅलिक अनहायड्राईडचेच व्हेपर आहेत हे लक्षात घ्या. आपण वाटल्यास इथं असं लिहू शकतो, यस, काय तयार झालेले आहेत? व्हेपर्स. त्याच्यानंतर इथं टेम्परेचरबद्दल काही विचारलेलं नाही आपल्याला या ॲक्टिव्हिटीमध्ये. इथे विचारलं आहे आता शेवटचं म्हणजे नेचर ऑफ चेंज. इथे कुठलाही नवीन पदार्थ तयार झालेला नाही. थॅलिक अनहायड्राईडच आहे. हीट दिल्यानंतर तो गॅसियस स्टेटमध्ये गेला आणि गॅसियस स्टेटमधून तो पुन्हा कशात आला? सॉलिड स्टेटमध्ये आला. इथं कुठलाही केमिकल चेंज झालेला नाही. म्हणजे इथे फक्त फिजिकल स्टेट बदललेली आहे हे आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे ह्या फिजिकल प्रॉपर्टीज तेवढ्या बदललेल्या आहेत आणि त्यामुळे हा कोणता चेंज आहे? फिजिकल चेंज आहे हे आपल्याला लक्षात येतं. तर अशा पद्धतीने आपण या 5ही ॲक्टिव्हिटीजची माहिती इथे पाहिलेली आहे. पहा, लक्षात घ्या की फिजिकल चेंज इट टेक्स प्लेस ड्यू टू द पॅरामीटर्स लाईक चेंज इन द टेम्परेचर, प्रेशर एटसेट्रा. फिजिकल चेंज जो काही आहे हा जो घडून येतो तो काही पॅरामीटर्समध्ये चेंज झाल्यामुळे, काही पॅरामीटर्समध्ये बदल झाल्यामुळे, म्हणजे उदाहरणामध्ये टेम्परेचर किंवा प्रेशर अशी जी काही पॅरामीटर्स आहेत यांच्यामध्ये चेंज झाला म्हणजे फिजिकल चेंज झाला असं आपण म्हणतो. आणि याच्याशिवाय फिजिकल चेंजेस आर रिव्हर्सिबल. फिजिकल चेंज हे रिव्हर्सिबल असतात. इथे पहा ना, सॉलिडचा गॅस झाला आणि गॅसचा पुन्हा काय झाला? सॉलिड, म्हणजे पुन्हा रिव्हर्स झाला तो. हे आपल्याला लक्षात येतं. कंपोजिशन जे काही असतं या मॅटरमधलं, मला सांगा थॅलिक अनहायड्राईडमधलं जे केमिकल कंपोजिशन आहे, जो केमिकल आहे या पदार्थात तो केमिकल बदलत नाही. म्हणजे केमिकल कंपोजिशन कॉन्स्टंट राहतं हे आपल्याला इथं लक्षात घेतलं पाहिजे. तर उदाहरणामध्ये आणखीन दुसरं सांगायचं म्हटलं तर पहा की आईस कन्वर्ट इंटू वॉटर, वॉटर कन्वर्ट इंटू व्हेपर. याच्या उलट व्हेपर
व्हेन वी कूल इट, इट कन्वर्ट इन टू वॉटर, अँड वॉटर व्हेन कूल इट, इट कन्वर्ट इन टू आईस. म्हणजे बर्फाचं पाण्यात, पाण्याचं वाफेत, किंवा वाफेचं पाण्यात, पाण्याचं बर्फात, हे रिव्हर्स या पद्धतीने चेंज होतो. हा मग चेंज कोणता आहे? फिजिकल चेंज आहे. कारण मधलं पाणी जे या तिन्हीमध्ये H2Oचं आहे, केमिकल कंपोजिशन बदलत नाही, फक्त त्याच्या स्टेट बदलतात. असा जो बदल असतो त्याला आपण फिजिकल चेंज म्हणतो. पण मधला जर मॅटरचा कंपोजिशनच बदलला, मॅटरमधलं केमिकलच बदललं, तर मग मात्र तो काय असतो? केमिकल चेंज असतो. उदाहरणामध्ये सांगायचं जर म्हटलं तर इथे लक्षात घ्या की आपण जर कोल घेतला, काय घेतला? कोळसा घेतला. काय म्हटलं ते व्यवस्थितपणे लक्षात घ्या. आपण काय केलं की कोल घेतला, कोळसा, त्याच्यामध्ये असतं कार्बन, आणि त्याला जर आपण हीट दिली, स्ट्रॉंगली हीट केलं, तर त्याची हवेतल्या ऑक्सिजनसोबत रिॲक्शन होते आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतं. काय तयार होतं? कार्बन डायऑक्साईड. म्हणजे पहा की कोल घेतला म्हणजे त्याच्यात कार्बन आहे, आणि त्याला हीट दिली म्हणजे त्याची कोणासोबत रिॲक्शन झाली? O2, म्हणजे ऑक्सिजनसोबत रिॲक्शन झालेली आहे, आणि ऑक्सिजनसोबत रिॲक्शन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड तयार होतो. या ठिकाणी पहा की हा जो नवीन पदार्थ तयार झालेला आहे आणि हे जे जुने पदार्थ आहेत, तर याच्यामध्ये काय लक्षात येतं की हा नवीन पदार्थ तयार झाला म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं कंपोजिशन, केमिकल कंपोजिशन जे आहे, कार्बन 1 ऑक्सिजन 2 CO2 असं आहे. पण कोलमध्ये नुसता कार्बन आहे, ऑक्सिजनमध्ये फक्त ऑक्सिजन O2 आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येतं की जेव्हा जुन्या पदार्थापासून नवीन एखादा पदार्थ तयार होतो तेव्हा काय होतं? मधलं केमिकल चेंज होतं. आणि असं जर केमिकल चेंज होत असेल म्हणजे आतमधलं जर त्या मॅटरमधलं कंपोजिशन जर चेंज होत असेल तर त्या प्रकारच्या चेंजला आपण काय म्हणतो? अर्थातच केमिकल चेंज असं म्हणतो. तर या पद्धतीने आपल्याला फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज हे लक्षात येतं. आणि इथे लक्षात घ्या की जेव्हा केमिकल चेंज होते तेव्हा केमिकल रिॲक्शन घडून येते. काय घडून येते? केमिकल रिॲक्शन ही त्या ठिकाणी घडून येते, हे आपण इथे सांगू शकतो. केमिकल चेंज होताना म्हणजे जी प्रोसेस होते त्याला आपण केमिकल रिॲक्शन म्हणतो. केमिकल रिॲक्शन होताना काय होतं हे आत्ताच पाहिलं आपण. केमिकल रिॲक्शन होताना काही पदार्थांमध्ये बॉन्ड ब्रेक होतात आणि नवीन सबस्टन्स तयार होतात. नवीन सबस्टन्समध्ये नवीन बॉन्ड तयार होतात. हे आपण लक्षात घेतलेलं आहे. कशामध्ये? केमिकल रिॲक्शनमध्ये. आता इथे लक्षात घ्या, ज्यांच्यामधले बॉन्ड ब्रेक होतात अशांना आपण म्हणतो रिॲक्टंट. काय म्हणतो? रिॲक्टंट. आणि नवीन बॉन्ड तयार होऊन जे नवीन पदार्थ तयार झालेले असतात त्यांना आपण म्हणतो प्रॉडक्ट. तर इथे पहा बरं, या ठिकाणी सुद्धा इथे झिंक आणि कॉपर सल्फेट हे जे आहेत, हे जे पदार्थ आहेत म्हणजे जे केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत आहेत, द सबस्टन्सेस विच टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन आर कॉल्ड ॲज रिॲक्टंट्स. यांना आपण काय म्हणतो? रिॲक्टंट्स म्हणतो. अँड द न्यू सबस्टन्सेस विच आर फॉर्म्ड इन दिस प्रोसेस, या प्रोसेसमध्ये जे नवीन सबस्टन्स तयार होतात त्यांना आपण म्हणतो प्रॉडक्ट्स. दे आर कॉल्ड ॲज प्रॉडक्ट्स. त्यांना आपण प्रॉडक्ट्स असं म्हणतो. इन द रिॲक्टंट्स बॉन्ड्स आर ब्रेक. रिॲक्टंट्समध्ये बॉन्ड ब्रेक होतात. अँड इन द प्रॉडक्ट्स न्यू बॉन्ड्स आर फॉर्म. आणि प्रॉडक्टमध्ये नवीन बॉन्ड तयार होतात. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण या चॅप्टरमध्ये केमिकल रिॲक्शनबद्दल माहिती घेतलेली आहे.